नॉनव्हेज थाळीचा हॉटेल काढायचा आहे तर फूडबीज घेऊन आले त्यासाठी ट्रेनिंग। कढईमध्ये तेल टाकायचं आहे, तेल टाकल्यानंतर उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे, कांदा टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये आता टोमॅटो टाकायचा आहे, यामध्ये आता जाणार ओलं खोबरं आणि सुकं खोबरं सुद्धा। आता घातलंय आलं आणि लसूण, आता या ठिकाणी मिरची, धने, जिरे हे घातलेले आहेत खडे मसाले। ही मसाल्याची तयारी चालू आहे मटण मालवणी तयार करण्यासाठी। याबरोबर रस्सा सुद्धा येतो, यामध्ये थोडेसे तीळ घालायचे आहेत आणि त्यानंतर शेवटी खसखस घालायची आहे। हे सगळं भाजून घ्यायचं आणि पेस्ट करायची। पेस्ट झाल्यानंतर एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे, तेलामध्ये आता बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। यानंतर यामध्ये हळद घालायची आहे, मिरची पूड अंदाजानुसार 2 चमचे टाकलेले आहे। त्यानंतर मटन मसाला, गरम मसाला, धने जिरे पावडर यामध्ये गेलेली आहे। फूडबीज ट्रेनिंग सेंटर मध्ये अशाच पद्धतीने सगळ्या रेसिपी अगदी डिटेल मध्ये शिकवल्या जातात आणि प्रमाणही दिलं जातं। आता कांदा लसूण चटणी यामध्ये घातलेली आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं। जे आपण वाटण केलं होतं ते यामध्ये आता गेलेलं आहे, ते सुद्धा अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला 1 ते 2 दिवस हे वाटण फ्रीज मध्ये ठेवून वापरता येईल। त्यानंतर याच्यावर मीठ घालायचं, एका पॅन मध्ये थोडंसं तेल, कांदा लसूण चटणी आणि त्यानंतर आलं लसूण पेस्ट गेलेली आहे, त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची मस्तपैकी आणि सगळं व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं आहे। थोडासा स्टॉक वॉटर वापरायचा आहे आणि त्यानंतर आपण जो वाटण केलं होतं मसाला तयार तो टाकलेला आहे। थोडंसं पाणी ऍड केल्यानंतर यामध्ये 1 किलो शिजवलेलं मटण टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि असं हे हलवायचं आहे, जेणेकरून त्याची टेस्ट सगळीकडे लागली पाहिजे। आणि स्पेशल रेसिपी आता मटण मालवणी रेडी आहे। हा क्लास कोल्हापूरमध्ये नाळे कॉलनीमध्ये जुनी महाराष्ट्र बँक होती त्या ठिकाणी बागेच्या समोर आहे। एक यशस्वी हॉटेल व्यावसायिक व्हायचं असेल तर नक्की फूडबीज क्लास जॉईन करा। अशा पद्धतीनं डिटेल नोट्स दिल्या जातात आणि प्रमाण ही व्यवस्थित आणि काही सिक्रेट सुद्धा सांगितले जातात। भविष्यातील सक्सेसफुल व्यावसायिक सगळ्याच रेसिपी टेस्ट करतात आणि स्वतःचा अनुभवही सांगतात। फुल व्हिडिओ ऑन YouTube।